आताच्या काळात ते बदलून प्रत्येक शब्द हा प्रयोग करण्यासाठी लेखक लिहायला लागला आहे. ते महत्त्वाचं आहे की मला स्पेस दे असे सगळे हल्ली म्हणतात. तर स्पेस दे म्हणजे नक्की काय हे ज्यांना कळतं त्यांचा सहप्रवास उत्तम होतो असेल तर सुंदर मी होणार नाटकाच्या वेळेस डॉक्टर लागू फोन करून विचारायचे. खरं त्यांना काहीच ते करायची आवश्यकता नव्हती, पण ती अंगभूत शिस्त त्यांच्यामध्ये होती. वैयक्तिक अनुभव असा आहे की नाटक हे अंतिमतः नटाचं माध्यम आहे. नमस्कार, मी विकास. आपलं सगळ्यांचं स्वागत आहे मराठी मनोरंजन विश्व या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि सध्या रंगभूमीवर एक नवीन नवकोर नाटक दाखल झालं आहे, ज्या नाटकाचं नाव आहे विषामृत. आणि या नाटकाच्या निमित्ताने आज आपल्यासोबत या नाटकाचे लेखक आणि नाटकाचे कॅप्टन ऑफ द शिप दिग्दर्शक विजय केंकरे सर आहेत. सर, काय सांगाल नेमकं? तुमचं पहिले एक प्रश्न आहे माझा की हे नाटक आहे की तो 108-9 वगैरे असेल. एक्झॅक्टली माहीत नाही. मी आधीही मोजले नव्हते, आत्ताही मोजले नाही. ते आधी अपघाताने 100 आहे तेही कळलं, पण असेल बहुतेक 108-109, पण संख्येवर काही नसतं. पण नेमकं जे आहे घनश्याम सर, तुमच्यापर्यंत हे नाटक कशा पद्धतीने घेऊन आले? आणि खरं तर प्रदीप वैद्य आणि किरण यज्ञोपवीतनी रंगभान नावाचं एक वर्कशॉप घेतलं होतं. त्यात त्यांनी 5 नाटककारांकडून 5 नाटकं लिहून घेतली. त्यात विषामृत नाटक लिहिलं होतं आणि त्याचे काही मेंटॉर होते आणि शिवाय काही लोकांना ऐकायला बोलवलं होतं. तर तेव्हा ह्याची मी रीडिंग एनॅक्टमेंट ऐकली होती, ह्याच्या काही भागाची. तर ती रीडिंग एनॅक्टमेंट ऐकून मला ते फार इंटरेस्टिंग वाटलं. मी ते मागून अख्खं वाचलं. तेव्हापासून आमचं हे नाटक करण्याचा प्रयत्न चालू आहे. 4 वर्ष 4 ते 5 वर्ष झाली. काही वेगवेगळ्या कारणाने मध्ये कोरोना, काही आणि इतर कारणं, काही म्हणजे काही असं काही स्पेशल घडलं नाही. पण त्या वर्कशॉपमुळे हे नाटक, आणि मला असं वाटतं होल बॉडी मसाज पण सुरू आहे. त्यामुळे त्या वर्कशॉपमधून लिहिली गेलेली नाटकं ही लोकांपर्यंत पोचायला पाहिजे. पुस्तकही काढलं होतं त्याचं, तर त्यातून हे नाटक माझ्यापर्यंत पोचलं आणि याचा विषय मला खूप आवडला म्हणून म्हटलं हे करूया नाटक. आणि ते आत्ता ही सगळी टीम घेऊन झालं. घनश्याम सर, जेव्हा एवढे मोठे दिग्दर्शक आपलं नाटक करायचं घेतात त्या हाती आणि ते त्याच्यामध्ये एक्झिक्यूट करणार आहे, तर काय फिलिंग येते पहिल्यांदाच पहिलं नाटक असताना सुद्धा? मला सरांचा फोन आला, ट्रू कॉलरवर मला विजय केंकरे असं आलं, तेव्हाच मी माझ्या पोटात गोळा उठला आणि मी बोलायला लागलो. आणि ॲक्च्युली म्हणजे सर फ्रँकली सांगायचं तर इतके मनमोकळे आहेत. म्हणजे आमच्या ह्याच्यात जो काही वयाचा अनुभवाचा आणि त्यांचं एवढं काम आहे, पण तरीसुद्धा मला त्यांच्याशी फोनवरच बोलण्यापासून मी इतका कम्फर्टेबल होतो. आणि त्यांनी मला ज्या पद्धतीनं मला फोनवरच सांगितलं, अरे हे तुझ्या नाटकाचे मुद्दे आहेत ना, असं आहे असं आहे असं आहे हे. मी म्हटलं हो सर, असं 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 आहे. तर ते म्हटले सर मला करायला आवडेल. मी म्हटलं का लेखकाला अजून काय हवं असतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय आहे की दिग्दर्शन आहे म्हणजे लेखक कसं आपल्या कोशात एक लिहितो आणि त्याच्यानंतर त्याला लोकांसमोर नेताना काय करायला पाहिजे, तर हे सगळं म्हणजे सरांनी ते जे काही एक्झिक्युशन केलं आहे ना, तर ते मला अजून परत शिकायला मिळालं की नाही हे असं लिहायला पाहिजे. आता अजून पुढं जाऊन कधी लिहायचं झालं तर दिग्दर्शकाकडे जाण्याच्या अगोदर अजूनसुद्धा आपण हे संस्कार करू शकतो नाटकावर. हां, काय सांगतो सर, अजून ज्या पद्धतीने हे नाटक एक नातेसंबंधाविषयी सांगते, एका नवरा बायकोचा नातेसंबंध असेल, मित्रमैत्रिणीचे नातेसंबंध असेल, तर कशा प्रकारे हे नाटक प्रेक्षकापर्यंत पोहोचतं? खरं तर हे नाटक आहे ना, हे आजच्या काळात आणि आजच्या तरुण पिढीचं नाटक आहे आणि घनश्याम तरुण पिढीतला लेखक आहे. मला कधीतरी असं वाटतं की हे नाटक एखाद्या तरुण दिग्दर्शकाने करायला हवं होतं का, ज्याला हे सगळं आत्ताचं जगणं माहीत आहे. पण त्याची दुसरी बाजू अशी आहे की मी विद्यापीठात शिकवल्यामुळे ती मुलं इतक्या जवळून मी पाहिली, तर थोडंसं त्यांच्या विचारसरणीचा मला अंदाज
होता ते काय पद्धतीने विचार करतात. तर आता मला या नाटकात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी वाटली लेखकाच्या बाजूने. होतं काय की आपल्याकडे नाटक म्हणजे द प्ले इज द थिंग म्हणायची पद्धत होती की लिखित शब्द म्हणजे नाटक ते झालं म्हणजे त्याच्या पुढे काही नाही. तर आताच्या काळात ते बदलून प्रत्येक शब्द हा प्रयोग करण्यासाठी लेखक लिहायला लागला आहे. ते महत्त्वाचं आहे. तर ते करत असताना एक महत्त्वाची गोष्ट येते या मुलांच्या लेखनामध्ये की तुम्हाला गोष्टी वर खाली करून बघता येतात आणि वर खाली करून ते जिक्सॉ पझलसारखं वर खाली करून मग त्याला हवं त्या ठिकाणी पोचवता येतं. म्हणजे या नाटकाची माझ्या दृष्टीने खासियत अशी आहे की हे नाटक समजा 5 वर्ष जोरात सुरू राहिलं आणि 6व्या वर्षी कोणाला तरी दुसऱ्या माणसाला करावं असं वाटलं तर याचा निश्चित वेगळा प्रयोग लेखकाला आणि आम्हाला बघायला मिळेल आणि तरीही त्याने लिहिलेल्या लोकांपर्यंत पोचेल. ही आत्ताच्या लेखकांची माझ्या दृष्टीने खासियत आहे. आणि महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये अशी आहे की काही शब्द आता रूढ झालेत. ते मला त्यातलं पटकन त्याचा अर्थ कळत नाही की मला स्पेस दे असे सगळे हल्ली म्हणतात. तर स्पेस दे म्हणजे नक्की काय हे ज्यांना कळतं त्यांचा सहप्रवास उत्तम होतो. पण जर त्यावेळेपुरतं ते लक्षात आलं नाही तर तुमची खूप गडबड होऊ शकते आणि ती जी गडबड होते ती तुमच्यासाठी घातक असते आणि त्या फेऱ्यात जी माणसं सापडतात त्यांच्यासाठीही ती घातकच असते. आणि ही स्पेस घेणं किंवा देणं सातत्याने ह्याचा मॉडर्निटीशी किती संबंध आहे मला माहीत नाही. कारण हे आपल्याकडे वर्षानुवर्ष आपल्या आईवडिलांनी हेच केलं, आपल्या आजी आजोबांनी हेच केलं, ते दिले. तर मला या मुलांचं आवडलं काय याच्यातलं की ही सगळी मंडळी लग्न म्हणजे तो कागद रजिस्ट्रेशनचा याच्या पलीकडे गेले नाटकातनं आणि ती गंमत आहे. त्यामुळे हे नाटक आजच्या लोकांचं आहे आणि मला ते करायला त्यामुळे मजा आली की जे आपल्या अनुभव विश्वाच्या थोडंसं बाहेरचं आहे आत्ता, म्हणून ते करायला खूप मजा आली. आणि अर्थात लेखक म्हणजे मी कुठलीही गोष्ट फोन करून सहज सांगू शकायचो. म्हणजे एक शब्द विचित्र आहे पण अहंकार नावाची काही गोष्टच नव्हती. तर त्यामुळे ते कधी कधी तोही मला सांगायचा नाही सर हे असं नको, हे असं आहे. मग मी त्याला म्हटलं तू एक नोट लिही तुझ्याच नाटकावर आणि मग ती आम्ही फॉलो केली की या पद्धतीने आपल्याला लोकांपर्यंत पोचायचं आहे. आणि मला मिळालेली प्रियदर्शिनी, शुभंकर, आरती, नंतर ही आपली कोहली चैताली कोहली किंवा तो शौनक अय्यर, ही सगळी मुलं जी आहेत यांना अजून ऊर्जा आहे नाटक करायची आणि त्याकरता ते फ्रेशनेस सकट लोकांपर्यंत पोचतं असं मला वाटतं. पण आजही मी लेखक हा मूळ पुरुष असतो हे मानण्याकडे माझा तरी अजून एक कल आहे. आम्ही जी काही मोडतोड करू संरचनेची ती शक्यतो लेखकाच्या संमतीने, परवानगीने किंवा त्याला सांगून हा भाग मात्र नक्की आहे. काय सांगशाल सर? एवढं सांगतात ते. हो, सरांनी सपोर्ट करून प्रॉपर जे आहे एक म्हणून आपण एक टीम वर्क आहे की जिथं आपण ज्या पद्धतीने आहे की सर म्हणून शब्द वापरला की अहंकार. हो. आपल्याला एक जेव्हा आपण नवीन लेखक त्या इंडस्ट्रीमध्ये येत असतो कुठे आपल्याला वाटतं की आपण सिनियर माझ्या सोबत काम करतात कुठे आपलं दडपण असतं आणि मी ह्यांना हे कसं सांगू. तर त्या पद्धतीनं जो फ्रीनेस होता तो कशा पद्धतीचा होता? तो काय ना, सरांची पर्सनॅलिटीज इतकी खेळकर आहे आणि लहान मुलासारखी आहे. म्हणजे सगळ्यात एनर्जेटिक आणि तरुण कोण असतील त्या प्रोसेसमध्ये बसवण्यापासून तर सर आहेत. त्यामुळे म्हणजे एखाद्या माणसाचं आपल्याला आपोआप दडपण येतं ना, तसं सरांचं असं दडपणच येत नाही. उलट असं वाटतं की नाही सरांशी बोलावं आणि त्यांच्याशी ते शेअर करावं. त्यामुळे एखादी गोष्ट ही पटली नाही तर सर जरा हे असं असू शकतं का, हे असू शकतं का, आणि मग सर फार छान पद्धतीनं ते सांगतात आणि ते ॲक्सेप्टही करतात. हां तू म्हणतोय ते बरोबर आहे, आपण डन करून टाकू हे. तर काय असेल जेव्हा आता मागं म्हटलं आपण तुम्ही अंक मोजले नाही, किती प्रयोग हे मोजले नाही, कितवा नाटक हे मोजलं नाही, पण जेव्हा 100 नाटक होतात
त्या सिनियर लेवलच्या कलाकारांना डायरेक्शन करण्यापासून आज यंग पिढीला तुम्ही डायरेक्शन करताय, तर काय ही नाटकाच्या कलाकारांमध्ये काय स्थित्यंतर होत गेली असं मला वाटतंय नाटकवाडीचं? स्थित्यंतर खूप झाली. म्हणजे मुळात आम्ही जेव्हा करायला सुरुवात केली ना त्यावेळेस इतकी माध्यमं नव्हती मुळात. त्यामुळे नाटक, चित्रपट आणि त्यावेळेच्या दूरदर्शन मालिका विकली होत्या ना, म्हणजे इतकं प्रेशर या लोकांवरती नव्हतं. त्यामुळे माझ्या आठवणीप्रमाणे संध्याकाळी 2-3 तास तालमी, मग हळूहळू जसं नाटक जवळ येईल तसे ते तालमीचे तास वाढत असत. कारण पूर्ण वेळ व्यावसायिकांची संख्या कमी होती. तो एक भाग होता. आणि त्यावेळेस महत्त्वाचा भाग असा होता की जी मंडळी नाटक करत होती ती करणारी मंडळी विविध प्रकारची होती. म्हणजे आपल्याकडे जर आठवत असेल तर वगनाट्य जोरात सुरू होतं, सामाजिक नाटक जोरात सुरू होतं, राजकीय नाटकही त्या काळामध्ये केलं जात होतं, ऐतिहासिक, पौराणिक. तर हे जे सगळं करत वैविध्य, त्यातून अनुभव घेत घेत ती पिढी तयार झाली होती. तर त्यामुळे मुळात नाटककार आणि दिग्दर्शक सांगतो ते प्रमाण मानण्याकडे त्यांचा कल होता. अगदी किती तुम्ही मोठे मोठे अभिनेते घेतलेत तरी, म्हणजे हा माणूस आपल्याला सांगतोय ना, म्हणजे माझ्या आठवणीप्रमाणे मला काही बदल करायचा असेल तर सुंदर मी होणार नाटकाच्या वेळेस डॉक्टर लागू फोन करून विचारायचं आहे. खरं त्यांना काहीच ते करायची आवश्यकता नव्हती, पण ती अंगभूत शिस्त त्यांच्यामध्ये होती. नंतर असं झालं की थोडंसं माध्यमांतर झाल्यानंतर मुलं स्मार्ट झाली. आपल्यापेक्षा आपल्या पुढची पिढी हुशार असते. त्याप्रमाणे अभिनेते 2-3 माध्यमात इथे तिथे फिरून त्यांची व्हिजन मोठी झाली. आणि मला नेहमी असं वाटतं की त्या नटांबरोबर आणि या नटांबरोबर सुद्धा की माझा सगळ्याच ठिकाणी अजून तरी लोकशाहीवर विश्वास आहे. त्यामुळे मी जर अभिनेता स्वतःचा विचार करायला लागला तर समस्या आहे, तो नाटकामधल्या स्वतःचा विचार करायला लागला तर समस्या नाही. तर त्याला नाटकामधल्या स्वतःचा विचार करायला लावायला उद्युक्त करायला पाहिजे. आणि ते करताना हे माझा हा असा आहे की वातावरण खेळकर ठेवायचं. म्हणजे सिनियर नटांच्या वेळेसही मी तेच करायचो, आताही मी तेच करतोय. फक्त त्यावेळेला काय व्हायचं, तुमच्याकडे उत्तरं तयार असायला लागायची. ते इतके सगळे शार्प होते. म्हणजे मी अक्षरशः त्या बाबतीत काय म्हणाल त्याला की सुदैवी आहे की मला डॉक्टर लागून असून मधुकर तोरडमल, विक्रम गोखले, दिलीप प्रभावळकर, भक्ती बर्वे, रीमा, म्हणजे तुम्ही म्हणाल ते सगळ्या मोठ्या, प्रशांत दामले, सगळ्यांना दिग्दर्शित करायची संधी मिळाली. पण माझा व्यक्तिगत अनुभव मात्र हा आहे की अशोक सराफ आहे, लक्ष्मीकांत बेर्डे आहेत. तर माझा वैयक्तिक अनुभव असा आहे की नाटक हे अंतिमतः नटाचं माध्यम आहे. त्यामुळे काही वेळा कितीही मी बसवलं, कितीही याने लिहिलं तरी त्यांना कधी प्रयोग बघून त्यात थोडे इकडे तिकडे बदल करावे लागतात. हा स्मार्टनेस कॉमन आहे. तो त्या लोकांच्या तेव्हाही होता आणि तो आताही आहे. कारण शहराप्रमाणे प्रेक्षक बदलतो, त्यांची रिस्पॉन्स देण्याची पद्धत बदलते. तर त्यामुळे मला 100 नाटकामध्ये मी कोणाला काही सांगण्यापेक्षा त्यांनीच मला जास्त शिकवलं आहे. आणि त्यामुळे इतकी वर्ष ते टिकून आहे. कारण माझा एका गोष्टीवरती पूर्ण विश्वास आहे की थिएटर इज नेवर मी, इट इज ऑलवेज अस. आपण असतो सगळे एकत्र. म्हणून मला असं वाटतं की तालीम संपली की नाटकातली गंमत संपली. तर ती हे आहे. त्यामुळे इतक्या मोठ्या लोकांबरोबर काम करायला मिळालं तेव्हा माझी पद्धत तीच होती. आणि ह्या मुलांबरोबर काम करताना पद्धत तीच आहे. फक्त यांच्यामध्ये बारीक स्मार्टनेस आला आहे आणि ते लोक घोटून, म्हणजे ही मंडळी वीरेंद्र सहवाग आहेत, ते राहुल द्रविड होते. हा त्या अर्थाने फरक आहे. पण ही मुलं निश्चित स्मार्ट आहेत.
त्यांच्याबरोबर त्यांच्या वयाचं होऊन काम करायला फार मजा येते. जाता प्रेक्षकांना नाटक पाहण्यासाठी काय आव्हान करशाल? नाटक विषामृत बघायला जरूर या. हे घनश्याम राहळकरने लिहिलेलं नाटक आहे. आणि एक मी सांगतो, तरुण मंडळी जे नाटकाला येतील त्यांना बरोबर आरसा आणायची गरज नाही. ते जसं आहे तसं त्यांना समोर दिसणार आणि बायको नवऱ्याला किंवा मित्रमैत्रिणीला म्हणणार की हे आपण बोललो होतो बरं का, मी तुला हे असं म्हणाले होते बरं का. समजा सासू सासरे किंवा आई वडील आले तर आपल्या घरामध्ये हेच बोलतात ना गं मुलं, याच पद्धतीने ते त्यांच्याशी बोलतील. आणि समजा ब्रह्मचारी नाटक बघायला आले तर त्यांनी हे त्यांच्या आजूबाजूला त्यांच्या चष्म्यातून खूप वर्ष बघून एन्जॉय केलं आहे. तर त्यामुळे थोडक्यात सगळ्यांसाठी असलेलं नाटक आहे. सगळ्या पिढीतल्या लोकांनी येऊन बघायचं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मराठी रंगभूमीवर व्यावसायिक घनश्याम राहळकर नावाचा एक नवीन नाटककार त्याच्या नव्या सेन्सिबिलिटी सकट आला आहे, तेव्हा त्याला पुढचं नाटक लिहायला उद्युक्त करणं आणि ते ह्याहीपेक्षा सरस त्याने लिहिणं हे तुमचं काम आहे. त्याकरता या, बघा, टाळ्या वाजवा आणि हे नाटक धमाल एन्जॉय करा. हां, पण जाता जाता स्वतःत हे नाटक तुम्हाला डोकवायला लावेल, खात्री आहे. थँक्यू. काय प्रेक्षकांना कसं आव्हान करशाल? काय माझ्याकडचे शब्द संपलेत ॲक्च्युली. पण या बघा, एक काय म्हणतात, आपल्या जगण्यात एक रोमॅन्स आहे, एक क्लासी पद्धत आहे, एक रांगडी पद्धत आहे. तर सगळ्या पद्धती या नाटकामध्ये कुठल्या ना कुठल्या अनुषंगाने त्या पात्रांच्या माध्यमातून येतात. आणि नाटक जरा शहराकडचं आहे, पण त्याची कुठली कुठली मुळं गावाची आणि माणसाच्या एक बेसिक संवेदना, कुठला कोणी का असे ना, त्याच्याशी त्या निगडीत आहेत. तर तुम्हाला त्या कधीतरी आत डोकावायला स्वतःमध्येही डोकावून बघता येईल आणि ते नाटकसुद्धा बघतानाही ते सगळं एन्जॉयसुद्धा एक त्रयस्थ म्हणून करता येईल, एवढं मी नक्की सांगतो.